कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांनी राष्ट्रहित आणि महाराष्ट्र हित यासोबत बहुजन समाजाचं कल्याण या सूत्रासोबतच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची संपूर्ण कारकीर्द ही राहिलेली आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचाच वारसा पुढे घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे. समाजकारण राजकारण करत असताना कुठला तरी एक नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून काम करायचं असतं आणि तशा पद्धतीनं आमची भूमिका आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे उभ्या महाराष्ट्राचं एक वंदनीय व्यक्तिमत्व. आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे की आज पण देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष आपण पूर्ण केली, पण 75 वर्षामध्ये कधी काहीसा प्रसंग आला. आपला महाराष्ट्र 1960ला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला गेला, चव्हाण साहेबांनीच आणला. ह्या गोष्टीला पण आज बघता बघता किती वर्ष झाली ते आपण पाहताय, म्हणजे 40 जवळपास 63 वर्ष झाली. आता हे 63 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुसंस्कृत पंढरपूरमध्ये स्वतःच्या जागेत आपलं हक्काचं घर बांधायचंय तर मग चिंता सोडा. दोस्ती डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सर्व सुविधांनी युक्त असे पंढरपूर कोटी रोडवरील खुल्या फ्लॅट्सचे 2 भव्य प्रोजेक्ट्स. लक्ष्मी टाकळी हद्दीतील गट नंबर 450 वरील छत्रपती नगर या पहिल्या प्रोजेक्टमध्ये आहेत कलेक्टर एनए फ्लॅट्स. प्रकल्पाची वैशिष्ट्ये: पाणी, लाईट व ड्रेनेजची सुविधा. पंढरपूर शहराजवळ 5 मिनिटांच्या अंतरावर 1200 स्क्वेअर फूट ते 3500 स्क्वेअर फूट प्लॉट उपलब्ध. वाखरी हद्दीतील पोर्ट रस्ता नजीकच्या साळुंके नगर या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये गुंठेवारी प्लॉटची विक्री सुरू आहे. प्रशस्त रस्ते, लाईटची सोय, पाण्याची सोय, निसर्गरम्य वातावरण. पोर्ट रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर. पंढरपूरपासून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर. सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ. पंढरपूर कराड रोडपासून फक्त 500 मीटर अंतरावर. दोन्ही प्रोजेक्टच्या शेजारून 45 मीटरचा बायपास लिंक रोड गेलेला आहे. चला तर मग आजच आपला प्लॉट बुक करा आणि आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठीचं पहिलं पाऊल आजच उचला. त्वरित करा, मोजकेच प्लॉट शिल्लक. संपर्क: दोस्ती डेव्हलपर्स, पंढरपूर कराड रोड, लक्ष्मी टाकळी बायपास पंत चौकापासून 1 किलोमीटर अंतरावर पंढरपूर. मोबाईल नंबर 95 29 00 36 45, 99 22 47 22 07, 95 61 28 26 56, 97 64 09 50 99, 99 21 62 45. महाराष्ट्र कसा असावा, त्याच्या संदर्भात सुसंस्कृतपणा राजकीय लोकांनी कसा दाखवला पाहिजे, भाषा कशी वापरली पाहिजे. आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु कमरेखालचे वार कधीच करायचे नसतात. ते पण चव्हाण साहेबांची शिकवण आपल्याला आज देखील किती पदोपदी जाणवते आणि महत्त्वाची आहे. म्हणजे त्या शिकवणीतनंच आपण पुढे गेलो पाहिजे असं आपल्याला सतत जाणवत असतं. आणि त्याच्यामुळं आम्ही तो निर्णय सगळ्यांनी मिळून सामुदायिक पद्धतीने घेतलेला. एक मिनिट, तुम्हाला माहिती आहे मागे पवार साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलं की ह्यांना माझा फोटो वापरल्याशिवाय हे महाराष्ट्रात फिरू शकत नाही असं म्हटलं की नाही. आणि त्यांनी सांगितलं मला कोर्टात जावं लागेल. जर कुणी आम्हाला जर असं म्हणत असेल तर शेवटी चव्हाण साहेब तर आम्हाला तसं म्हणू शकत नाही, जी आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आम्ही चव्हाण साहेबांचा फोटो वापरला. आज पण आम्ही त्या दिवशी कोल्हापूरला जात होतो, सगळेच होतो, तेव्हा संगमावर जाऊन आपल्या त्यांचं दर्शन घेतलं समाधीचं आणि पुढं त्या ठिकाणी गेलो. हा विषय आमचा, आम्ही 3 पक्षाचं सरकार आहे, हा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, विस्तार केला तर मंत्रिमंडळात खाती कुठली कुणाला द्यायची, पालकमंत्रीपद कुठली कुणाला द्यायची, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो. आम्ही एकत्रपणे काम करतोय, ह्याच्यातनं निश्चितपणे पुढं अजून चांगल्याच गोष्टी घडतील, एवढंच मला त्याबद्दल. हे आपल्याला एक सांगू का, कोर्टामध्ये तुमची जर एखादी केस असेल तर तुमचा मुद्दा तुमचे वकील मांडतात ना, का तुम्ही स्वतः मांडता? आपण वकील नेमतो आणि वकिलांना सांगतो ही केस आमची व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडा, बरोबर ना. त्याच्यामध्ये आम्ही तर सगळे इकडच्याच भागात आहोत. आम्ही कुणीच ती कोर्टामध्ये, इलेक्शन कमिशनच्या समोर वेगवेगळ्या पक्षाला ज्यावेळेस बोलवलं जातं त्यावेळेस त्यांचे वकील लोकच ती भूमिका तिथं मांडण्याचं काम करतात. ही फॅक्ट आहे.
वेदना आणि जितेंद्र आव्हाड कुठंतरी जमतं का, जुळतं का? आता न बोललेलं बरं. नाही, एक मिनिट, अजिबात नाही. कांदा कुठेही फेकला नाही. उगीच तुम्ही काहीतरी सांगू नका. एका ठिकाणी टोमॅटोच्या संदर्भात एक टोमॅटोचं कॅरेट ते तिथं असे ओतत होते, तेव्हा मी तिथनं पास झालो. ते माझ्या आधीच जर त्यांनी ओतलं असतं तर मी तिथं 100% थांबलो असतो. मी त्यांना विचारलं असतं, काय रे बाबा, काय अडचण आहे? कारण मी पण शेतकरी. मी पुढं गेलो आणि पुढं लोक तिथं थांबलेली होती. तिथं सगळा ग्रुप थांबलेला होता. तिथं थांबल्यावर मला कळालं आणि मग नंतर पोलिसांनी मला सांगितलं 3च लोक होती. ती 3 म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्वी जो होता त्याच्यातले ते कार्यकर्ते. मध्ये माझ्या स्तरावर एक बैठक झाली, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ साहेब, नंतर दिलीप वळसे पाटील साहेब, दादाजी भुसे, आपले पालकमंत्री दिलीप बनकर, असे अनेक, आम्ही माणिकराव कोकाटे वगैरे आम्ही सगळेजण होतो. अधिकारी सगळे होते, सहकार आयुक्त होते, त्याच्यानंतर जॉईंट रजिस्ट्रार होते, सहकार सचिव होते, असे ACS सहकार ते होते. आणि त्यावेळेस आम्ही बघितलं की नाबार्डची लोक पण VCवर होते, व्हिडिओ कॉन्फरन्सवर. RBIचे पण लोक होते व्हिडिओ VCवर. आणि त्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर त्याच्यात बरीच चर्चा झाली. MSC बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर पण होते. आणि त्याच्यातनं ही बँक बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातनं काय राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं, काय राज्य सहकारी बँक मदत करू शकते, कुठले कठोर निर्णयची अंमलबजावणी करावी लागू शकते, सहकार विभागाने त्याच्यात काय भूमिका घेतली पाहिजे, RBIनी आणि नाबार्डनी जे पत्र दिलेलं आहे त्यांना त्याच्याबद्दल काय उत्तर आपण दिलं गेलं पाहिजे, अशी खूप साधक बाधक सगळी चर्चा झाली. परंतु मी मगाशी तुम्हाला म्हटलं की काही कठोर निर्णय म्हणजे कुठले, वसुलीच्या संदर्भात काय झालं, खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकी झालेली आहे. आता ज्यांची ऐपत आहे आणि आपल्याला माहिती आहे की ह्याची ऐपत आहे आणि ही थकबाकी वसूल केली पाहिजे, त्यावेळेस कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेस बाबा ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल असं करून चालत नाही. आणि त्याच्यामुळे मी म्हणालो की माझ्या इथं पण एकेकाळी सोमेश्वर कारखान्याचं अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता काही कठोर भूमिका मला घ्यावी लागली. परंतु आत्ता महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5मध्ये भाव देणारा कारखाना म्हणून त्याची ओळख आहे. 3,350 रुपये FRP आम्ही जाहीर केली. FRP नाही, दर जाहीर केला. अशा पद्धतीचा तो कारखाना आहे. आणि तशाच बँकांच्या बाबतीमध्ये देखील आमच्या बँका एकदम आज सुस्थितीमध्ये चाललेल्या आहेत. तशा पद्धतीनं मी त्याचा उल्लेख केला. वेगळं आणि आरोप सिद्ध होणं वेगळं. ऐका ना, आरोप सिद्ध होणं वेगळं. आरोप सिद्ध झाल्यानंतर उद्याच्याला तुमच्यावर माझ्यावर कुठलाही आरोप झाला तर त्या व्यक्तीला त्या आरोपामध्ये तथ्य नाही हे सांगण्याचं तरी अधिकार आहे ना, कायद्याने दिलेला आहे ना तो त्यांना. त्याच्यामध्ये ते त्यांची भूमिका मांडतायत. अशी आत्तापर्यंत खूप प्रकरणं महाराष्ट्राच्या ह्याच्यात राजकारणात झालेली आहे. परंतु नंतर त्याच्यातनं काहीच सिद्ध झालं नाही, ते त्याच्यातनं निष्कलंक आहे असं सिद्ध झालं. अशी पण खूप उदाहरणं आहेत. आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. मधल्या काळामध्ये काल का काय CM आणि DCM दोघंही दिल्लीला गेलेले होते. आम्ही त्यांच्याही कानावर घातलं, कारण त्याच्या आधीच्या मिटिंगला CM DCM नव्हते. मी, भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे आणि अब्दुल सत्तार साहेब, दादाजी भुसे, आम्ही सगळेजण त्या मिटिंगला पियुष गोयल साहेबांच्या होतो. पियुष गोयल साहेबांनी नंतर पणन मंत्र्यांना तिकडं बोलवलं होतं. 29 तारखेला का 30 तारखेची गोष्ट. त्याच्यानंतर 2-3 दिवस सुट्ट्या आल्या. मी गेल्यानंतर सोमवारी ह्याच्याबद्दल नक्की त्यांची चर्चा झाली असेल, कारण जो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न असतो ते त्या विभागाचे मंत्री तरी तिथं जातात किंवा राज्याचे प्रमुख किंवा उपप्रमुख. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार जरूर आहे. तो त्याला संविधानाने, घटनेने, कायद्याने दिलेला आहे. फक्त तो कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसून द्यावा लागतो. मागे एकदा आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना दिलेलं होतं. दुर्दैवाने ते आमचं आरक्षण हायकोर्टातच टिकलं नाही. नंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं होतं, ते त्यांचं हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. अशा 2 गोष्टीचा अनुभव त्या संदर्भातला आहे.
आता पुन्हा काही सहकारी मित्र ओबीसीच्या संदर्भामध्ये पण काही मागणी करतायत, काही मराठा आरक्षण द्यावं असंही मागणी करतायत, काही इतर पण समाज वेगवेगळ्या प्रकारे मागणी करतायत. आणि हे सगळं करत असताना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने ज्या डायरेक्शन पाठीमागे दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन कसा मार्ग काढता येईल. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 52% आणि इकॉनॉमी विकर सेक्शनला संपूर्ण देशामध्ये 10% आरक्षण दिलं, असं 62% आरक्षण ऑलरेडी मिळालेलं आहे. त्याच्यामुळं पुढचं आरक्षण द्यायचं म्हटलं तर आत्ता मिळालेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे, असं महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षाची भूमिका आहे. तशा प्रकारची चर्चा मागे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठक झालेली होती, तिथं झालेली